रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 10. अभिवाचक जयंत ठोंबरे. व्हीलचेअरवर बसलेला आणि एक पाय गुडघ्याखाली तुटलेला सांता कधी बघितलाय तुम्ही? एरवी सांता म्हटलं की आठवतो तजेलदार लाल जर्द कपडे घातलेला, डोक्यावर गोंड्याची टोपी आणि मुलांची अगम्य स्वप्न पूर्ण करणाऱ्या कित्येक भेटवस्तू भरलेली अघळपघळ पिशवी पाठीवर घेऊन पांढऱ्या शुभ्र दाढीमधून प्रसन्न हास्य घेऊन येणारा सांता. यापेक्षा वेगळा सांता कोणाच्या मनात जन्म घेईल असा विचार सुद्धा कधी मनात आला नव्हता. पण असा सांता आत्ता माझ्या समोर असलेल्या कागदावर मला दिसत होता. मोसूलमधल्या एका जायबंदी झालेल्या पेशंटनं ख्रिसमसमध्ये काढलेलं हे चित्र आहे. तेव्हा प्रकर्षानं जाणवलं की जगण्यातलं वास्तवच कलेत उतरत असतं, मग ते चित्राच्या रूपानं असो की शब्दांच्या माध्यमातून. कृत्रिम पाय लावलेला सांता हे ज्यांच्या जगण्याचं वास्तव होतं अशा देशात मी उभा होतो. MSF बरोबरच्या माझ्या तिसऱ्या मोहिमेसाठी. तिसऱ्या मोहिमेवर निघालो तेव्हा अर्थातच आणखीन एक मोहीम असा प्रश्न येणं अपेक्षितच होतं. तसा तो अनेकांकडनं आला सुद्धा. या प्रश्नामागचा भाव एकच होता. नाविन्य म्हणून किंवा डॉक्टर म्हणून रुग्णांच्या अगदी वेगळ्या वर्गाला आपली सेवा देण्याचं समाधान म्हणून एक अनुभव घेऊन आला. त्याच ओघात दुसराही झाला. मग आता तिसरा कशासाठी? अजून खुमखुमी जिरली नाही का, असंही कदाचित कोणाच्या मनात असू शकेल. अशा किती मोहिमा करायचं मी ठरवलंय असा प्रश्नही कोणीतरी विचारत असेल. त्याला माझं उत्तर एकच असतं. अशी कोणतीही मॅजिक फिगर माझ्यासमोर नाही. एखादं आमंत्रण आल्यानंतर ते स्वीकारावं असा आवाज आपल्या आतून येत असतो ना, तसा आवाज ज्या मोहिमेच्या वेळी येईल त्या आवाजाचं ऐकायचं एवढंच ठरवलंय. खरं म्हणजे माझी तिसरी मोहीम मोसूल न होता पुन्हा एकदा सिरियाची झाली असती. आधीच्या मोहिमेपेक्षा अगदी वेगळा आणि आव्हानात्मक असा अनुभव देणारी. सिरियामध्ये अल हसाकी या गावात MSFनं सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये युद्धग्रस्त पेशंट्सना सेवा द्यायची होती. तिथे पोहोचण्यासाठी कुर्दिस्तानमधून बंडखोरांच्या भागातून एक नदी ओलांडून जावं लागणार होतं. या मोहिमेची तयारी सुरू झाली. मी होकार कळवला. नेहमीप्रमाणे तिकडच्या मिशन प्रमुखांशी संपर्क झाला. माहितीच्या अनेक ईमेल्सची देवाणघेवाण होत होती. नव्या ठिकाणी आपल्या कौशल्याचा उपयोग होणार आणखीन एक अर्घ्य समाज पुरुषाला देता येईल असं वाटत होतं. पण निघण्याच्या 12 दिवस आधी माझ्या आईला अचानक छातीत दुखायला लागलं. खूप दम लागायला लागला. म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करावं लागलं. अशा वेळेला आईजवळच थांबणं अगदी साहजिकच होतं. मी दिल्लीतल्या MSF ऑफिसशी आणि सिरियामधल्या मिशन चीफशी संपर्क साधला. त्यांनी दिल्लीच्या ऑफिसला दिलेलं उत्तर असं होतं: "It is sad for his mother. I hope she will recover. We really understand. He has to stay with his mom. This is really important. Tell him we will find another solution. If he want to go with us again, he is welcome of course." आणि या सिरियाच्या मोहिमेतून माघार घ्यावी लागली. इराकमधलं मोसूल, युद्धभूमीच. पण युद्ध संपून 11 महिने उलटलेली आणि या काळात जेमतेम वैद्यकीय मदत मिळाल्यानं चिघळलेल्या, ठणका देणाऱ्या वेदना सहन करीत उपचारांची वाट बघत असलेली युद्धभूमी, अर्थात तिथली माणसं. 2014 नंतर 2-2 वर्षाच्या अंतरानं मी तिसऱ्यांदा युद्धभूमीवर जाण्यासाठी सज्ज होतो. अशा मोहिमांमध्ये अनपेक्षितता, कल्पनेपलीकडचं भयान वास्तव आणि मूर्तिमंत क्रौर्याच्या खुणा अंगावर वागवत येणारे रुग्ण हेच वास्तव असतं हे पूर्वीच्या मोहिमांमुळे कळून चुकलं होतं. पण तरीही प्रत्येक वास्तवाचा चेहरा मात्र अगदी भिन्न भिन्न असतो. मोहिमेचं जाण्याचं ठिकाण ठरलं आणि व्हिसा, त्या जागेची माहिती, तिथल्या कामाचं स्वरूप, एक डॉक्टर म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा याची माहिती देणाऱ्या तपशिलांचा ओघ ईमेल्सद्वारा सुरू झाला. एव्हाना या प्रक्रियेला मी आणि माझं कुटुंब चांगले सरावलो होतो. आजवर झालेल्या 2 मोहिमा थेट युद्धभूमीवर होत्या. पण यावेळीची परिस्थिती मात्र थोडी वेगळी होती. इथलं युद्ध संपून 11 महिने झाले होते. हे युद्ध ही अंतर्गत स्वरूपाचं होतं. इराकी फौजांनी मोसूलची इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थातच ISISच्या ताब्यातून सुटका केली होती. या युद्धात जखमी झालेल्या पण कोणतेही उपचार मिळू न शकलेल्या रुग्णांवर आता उपचार करायचे होते.
थोडक्यात वेळीच उपचार न मिळाल्यानं गुंतागुंत निर्माण झालेल्या प्रश्नांना हाताळायचं होतं. सहसा समोर न येणारा असंच हे आव्हान होतं. माझ्यासारख्या ऑर्थोपेडिक सर्जनसाठी आव्हानात्मक काम असणार होतं. मोसूल हे इराकमधल्या दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर. बगदाद या राजधानीच्या शहरापासून 400 किलोमीटरवर असलेलं टायग्रिस नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचा 6000 वर्षांचा इतिहास मानवाला माहिती आहे. इथली लोकसंख्या प्रामुख्यानं सुन्नी. जगात जागोजागी नद्यांच्या काठानं संस्कृती रुजली, फुलली, बहरली. या टायग्रिस नदीनेही या संस्कृतीला जन्म दिला आणि तिची भरभराट सुद्धा पाहिली. मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू अशा तीनही अब्राहमिक धर्म आणि त्या धर्मासाठी पवित्र असलेल्या वास्तू इथे उभ्या राहिल्या. शिया बहुसंख्य असलेल्या इराकमध्ये सुन्नी असलेला सद्दाम हुसेन सत्तेवर आला. त्यानं मोसूलचा प्राधान्यानं विकास केला. विद्यापीठं उभारली, अनेक हॉस्पिटल्स उभारली. अरब देशांचे प्रगत उपचार उपलब्ध असलेलं मध्य पूर्वेतलं वैद्यकीय सेवांचं शहर म्हणून त्याला मान मिळत होता. इराक राष्ट्र उभारणीच्या काळात भूगर्भातील तेलाच्या साठ्यांचा शोध लागला. मग रस्ते बांधणीसाठी उपयोगी पडणाऱ्या डांबराच्या निर्मितीसाठी तेल शुद्धीकरण केंद्र सुरू झालं आणि 1967 मध्ये उभं राहिलं मोसूल विद्यापीठ. या नगरीला लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हींचा वरदहस्त लाभला. पण सहसा वैभवाच्या पाठोपाठ येणाऱ्या अधःपतनाच्या शापातून या संस्कृतीची ही सुटका झाली नाही. सद्दाम हुसेनच्या 2.5 दशकांच्या कारकिर्दीत इराकमधील तेल कंपन्यांनी खूप भरभराटीचे दिवस बघितले. त्यामुळे अर्थव्यवस्था सुदृढ होऊ लागली. पण शिया, सुन्नी, कुर्शिद यांच्यामध्ये धुमसू लागलेल्या सुप्त संघर्षाचे चटके समाजाला जाणवू लागले आणि त्यात भर पडली ती अल कायदा आणि इसिसच्या कारवायांची. सद्दाम हुसेन यांच्या काळातच या संस्कृतीची उताराच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. जागोजागी या राजवटीच्या विरोधात संघर्ष पेटू लागला. शियांना पाठिंबा देण्यासाठी शिया मिलिटन्सी नावाचा एक सशस्त्र गट कार्यरत झाला. या गटाला शिया बहुल इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही मोसूलमध्ये ज्या ठिकाणी राहत होतो त्याच्याच मागे शिया मिलिटन्सचा एक मोठा तळ होता. शिया, कुर्द, इसिस आणि इतर छोट्या मोठ्या गटांनी उठाव सुरू केले. ते मोडून काढण्यासाठी लष्कर आणि विविध आंतरराष्ट्रीय गटांमार्फत या बंडखोरांना होणारा शस्त्रपुरवठा, यातून क्रांतीच्या ज्वाळा भडकू लागल्या. आधुनिक शस्त्रास्त्र, रासायनिक, जैविक, विध्वंसक अस्त्रांचा धुमाकूळ सुरू झाला. 9/11चा बदला म्हणून 2003 साली मार्च महिन्यात अमेरिकी फौजांनी मोसूलवर हल्ला केला. 11 एप्रिलला सद्दामच्या सेनेचा पाडाव झाला. त्याचे 2 मुलं उदय आणि क्वासी मोसूलमध्येच मारले गेले. त्यानंतर सुद्धा बाहेरून आलेल्या परकीयांच्या विरोधात आंदोलनं सुरूच राहिली. शिया बहुल गटानं अमेरिकेच्या साह्यानं सद्दाम हुसेनचा असा पाडाव केला. मग आलेल्या शिया सरकारनं मोसूलला सावत्र वागणूक द्यायला सुरुवात केली. मोसूलवर अधिकार गाजवणारे सरकारी आणि मिलिटरीचे अधिकारी जाणून बुजून मोसूलच्या जनतेला त्रास देत होते. भ्रष्टाचार इतका शिगेला पोहोचला होता की मोसूलच्या जनतेला सर्व अगदी नको नकोसं व्हावं. 4 जून 2014ला इसिसने फक्त 1500 लोकांच्या ताकदीवर मोसूलमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला मोसूलमध्ये इराकी सैन्य होतं 30,000. परंतु भ्रष्टाचाराची परिसीमा म्हणजे बरेच घोस्ट सोल्जर्स होते, म्हणजे हजेरीपटावर दाखवलेले पण प्रत्यक्षात नसलेले. कारण त्यांचा पगार आणि खर्च इराकी सैन्याधिकारी स्वतःच्या खिशात टाकत होते. त्यामुळे फक्त 6 दिवस लढून इराकी सैनिक मोसूलच्या बाहेर पडले. इराक सरकारच्या आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीला आणि भ्रष्टाचाराला विटलेल्या मोसूलच्या नागरिकांनी इसिसचं स्वागत केलं. त्यांना तो एक सकारात्मक राजकीय बदल वाटला होता. पण त्यांना पुढे काय वाढून ठेवलंय याची खरंच कल्पना नसावी. कारण 1 महिना झाल्यानंतर इसिसने सर्व सरकारी नोकरांना कामावर रुजू होण्यास सांगितलं, पण त्यांच्या नियमानुसार, म्हणजे पगाराविषयी खात्री नाहीच आणि ते सांगतील तो कर भरायचा किंवा तो कापून घेतला जायचा. शाळेमध्ये गणित आणि शास्त्र हे विषय हद्दपार केले, कारण हे विषय प्रश्न विचारायची मानसिकता तयार करतात. आता त्याऐवजी जिहादी शिक्षण चालू झालं. इंटरनेट आणि बाहेरील संपर्क पूर्ण बंद केला. शरिया कायदा पूर्णपणे लागू केला. महिलांना शिक्षण बंदी केली. एकट्या महिलेनं बाहेर जाण्यास बंदी केली.
महिलांना कोणीही पुरुष, मग तो लहान मुलगा का असेना, त्याला बरोबर घेऊन संपूर्ण बुरखा घालूनच बाहेर पडायची परवानगी होती. मुलांना जिहादी शिक्षणाची सक्ती केली. अल हेजबा म्हणजेच समाजावर देखरेख करणारे आणि शरिया विरुद्ध जाणाऱ्यांना शासन करणारे नैतिक पोलीस सर्वत्र हिंडत होते. हे फक्त सुन्नी लोकांसाठीच होतं. मोसूलमध्ये तर शिया पण होते, शबक होते, ख्रिश्चन होते, तुर्केमान आणि याजिदी पण होते. ते राहत असलेली घरं त्यांना हुसकून किंवा मारून ताब्यात घेतली गेली. मोसूलच्या निनेवा जिल्ह्यात या अल्पसंख्याक जमातीपैकी पुरुषांना जगण्याचा हक्क इसिसच्या मते नव्हता. आपला धर्म बदलो, भागो या फिर मर जाओ असा खाक्या होता. त्यातील स्त्रिया मात्र अत्याचार, गुलाम करण्यासाठी ते जिवंत ठेवत होते. नादिया मुराद या याजिदी पीडित मुलीला 2018 शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला. ती मोसूल जवळच्या सिजनार या गावी राहत होती. इसिसने मोसूलमधील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या इमारती, मशिदी, मंदिर, चर्चेस, युनेस्कोने राखलेली ठिकाणं आणि वास्तुसंग्रहालय उद्ध्वस्त केली आणि कारण दिलं की हे सर्व इस्लाम विरोधी आहे. एकदा श्रद्धास्थान उद्ध्वस्त झाली की त्यांचे भक्त मनाने खचून जातात. हा तर नियम आहे. पण राज्य करण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं. म्हणून दहशत निर्माण करण्यासाठी हिंसा करणं नित्याचं झालं होतं. गद्दार म्हणायचं आणि मारायचं, समलिंगी म्हणायचं आणि उंच इमारतीवरून ढकलून द्यायचं, चोर म्हणायचं आणि हात कापायचे किंवा काहीही कारण न देता मारून टाकायचं. इसिसला खिलाफत राज्य आणायचं होतं. ते करत असलेलं राज्य. इराकमध्ये जागोजागी भडकलेल्या अंतर्गत युद्धाच्या आणि ते काबूत आणण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने इराकमध्ये उतरवलेल्या फौजांनी केलेल्या हल्ल्याच्या झळा मोसूललाही उद्ध्वस्त करू लागल्या. 2014 ते 2017 या काळात मोसूलवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया इसिस या अतिरेकी संघटनेचा कब्जा होता. 2017 9 महिने चाललेलं युद्ध संपलं आणि इराकी सैन्यानं आंतरराष्ट्रीय फौजांच्या मदतीनं मोसूल मुक्त केलं. हे या शतकातलं सर्वात दीर्घकाळ चाललेलं नागरी युद्ध होतं. त्यात नेमका कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू हे जाणणंच अवघड झालं होतं. सर्व काही उद्ध्वस्त झालं. या युद्धानं केवळ घरं आणि दुकानच नाही तर रुग्णालय आणि दवाखाने, विद्यापीठं आणि शाळा, रस्ते आणि पूल, प्रार्थनास्थळं हे सगळं जमीनदोस्त केलं. मोसूल गावाला एखाद्या प्राचीन भग्न शहराची अवकळा प्राप्त झाली. जागोजागी उभ्या होत्या मोडक्या कमानी, बुरुज, अर्धवट ढासळलेल्या भिंती आणि दगडविटांचे ढिगारे. डिसेंबरमध्ये मला मोसूलला जायचं होतं, जिथं युद्ध संपून 11 महिने उलटले आहेत. माणसांवर होणारे हल्ले थांबले आहेत. अशा केंद्रावर कोणावर उपचार करण्यासाठी ही मोहीम आहे, हा प्रश्न माझ्या मनात डोकावत होता. पण मोसूलवरच्या काही डॉक्युमेंटरीज पाहता पाहता MSF कडून मेलवर येणारे अहवाल वाचता वाचता या प्रश्नाची उत्तरं मिळू लागली. लक्षात आलं, युद्ध संपून एवढे महिने झालेत तरी परिस्थिती एवढी गंभीर आहे की हे काम दीर्घकाळ चालणार आहे. युद्धानंतर जे शहर वाचलं होतं तिथे जेमतेम 1000भर रुग्णांची काळजी घेता येईल एवढी तुटपुंजी वैद्यकीय व्यवस्था शिल्लक होती. युद्धामध्ये बंदुकांच्या गोळ्या, सुरुंग, रासायनिक अस्त्र अर्थात क्लोरीन बॉम्ब यांचा अनिर्बंध वापर झाला होता. त्यामुळे अनेक लोकांना खोलवर आणि गुंतागुंतीच्या जखमा झाल्या होत्या. पण त्यावेळी त्याच्यावर उपचार होऊ शकले नव्हते. हल्ला झाल्यावर 6-6 आठवडे ते घराबाहेर पडू शकलेले नव्हते. इसिसची भीती हे त्याचं एक कारण होतं. पण हे केवळ एक कारण. अनेकांच्या जवळ उपचार करून घेण्यासाठी पैसे नव्हते. स्त्रियांना तर घराबाहेर पडायलाच घरातले पुरुष नाही म्हणत होते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वेळेवर उपचार न झालेले हजारो लोक उपचारांच्या प्रतीक्षेत होते. मधल्या काळात जखमा चिघळून सडून त्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव झाला. हाडांमध्ये कायमस्वरूपी विकृती निर्माण झाली. आता हे रुग्ण या विकृती दूर करणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी ऑर्थोपेडिक सर्जनची वाट बघत होते. थोडक्यात या मोहिमेतली माझी भूमिका थोडी वेगळी होती. 2017 मोसूल मुक्तीचं युद्ध झालं. यात मोसूलमधल्या जवळजवळ 13 सार्वजनिक रुग्णालयांचं नुकसान झालं. नागरी वस्त्या उद्ध्वस्त झाल्या.
हजारो नागरिक जखमी झाले. युद्ध चालू होतं तेव्हा बाहेर अंदाधुंद गोळीबार सुरू असे. कधीही कुठेही बॉम्बस्फोट होत असत, बॉम्बिंग होत असे, रस्तोरस्ती स्नायपर्स असत. अशा परिस्थितीत जखमी लोक बाहेर पडणार तरी कसे? जखमा बऱ्या करायला जावं आणि जीवच गमावून यावं अशी परिस्थिती. युद्ध संपल्यानंतर लोक बाहेर पडले खरे, पण त्यांच्या जखमा बऱ्या करू शकेल अशा क्षमतेची आरोग्य व्यवस्थाच उपलब्ध नव्हती. जखमा होऊन बरेच दिवस झाले होते, त्यामुळे इन्फेक्शन झालं होतं. इतर गुंतागुंतीही वाढल्या होत्या. अशा जुन्या जखमा दुरुस्त करण्यासाठी तिथे डॉक्टर्स, औषधं, ऑपरेशनची व्यवस्था या गोष्टी फारच कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. सरकारी रुग्णालयांची आरोग्य सेवा देण्याची क्षमता आणि खाटांची संख्या खूपच मर्यादित होती. MSFने ही कमी नेमकी हेरली आणि अशा केसेससाठी मोसुलमध्ये एक वेगळं हॉस्पिटल चालू करण्याचं ठरवलं आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पोस्ट ऑपरेटिव्ह केअर हा प्रकल्प उभा राहिला. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 10 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.